मुंबईतील सिद्धिविनायकाचा महिमा अगाध असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. सिद्धिविनायकाला मनापासून आर्त साथ घातली तर तो भाविकांच्या हाकेला धावून येतोच, नवसाला पावतो, अशी सुद्धा कोट्यावधी भाविकांची श्रद्धा आहे. सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. ब्रह्मांड नायक असलेले श्री स्वामी समर्थ महाराज आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायकाची एक कथा सांगितली जाते. सिद्धिविनायकाचे असीम भक्त असलेल्या रामकृष्ण जांभेकर महाराजांनी स्वामींच्या चरणी स्वतःसाठी काही न मागता आपल्या आराध्यासाठी मागितले आणि 21 वर्षांनी चमत्कार घडला. स्वामींचा शब्द खरा झाला. स्वामींचे कोणते शब्द खरे झाले? 21 वर्षांनी कुठला चमत्कार घडला? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, सिद्धिविनायकाचं दर्शन घेताना बाप्पाचा नामघोष करण्यासह स्वामींचंही स्मरण करावं असं सांगितलं जातं. सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा आहे. उजव्या हातामध्ये कमळ आणि त्याच्या डाव्या हातात अंकुश आहे. खालच्या उजव्या हातात मोत्यांची माळ आणि डाव्या हातात मोदकाने भरलेलं पात्र ठेवलेलं आहे. गणेशाच्या डाव्या खांद्यावरून उदरावर उजवीकडे रोवणारा सर्पहार आहे. दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी या देवता आहेत आणि त्या मूर्तीच्या पाठीमागून वाकून पाहत असल्याप्रमाणे दिसतात. तसंच सिद्धिविनायकाच्या कपाळावर एक अक्ष असून तो भगवान शंकरांच्या तृतीय नेत्राप्रमाणे भासतो असंही म्हटलं जातं. श्री स्वामी समर्थांचे परमभक्त रामकृष्ण जांभेकर महाराज, जे श्री गणेशाचे आणि गायत्री मंत्राचे मोठे भक्त होते, त्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती असं म्हटलं जातं. अक्कलकोट स्वामी आणि रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षाही अतिशय भिन्न नातं होतं. एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक, रामकृष्णा, तुला काय हवे, अशी विचारणा स्वामींनी केली. परब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांभेकर महाराजांनी मात्र स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. ते स्वामींना म्हणाले, स्वामी, मला काही नको. तुम्हाला काही द्यायचं असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या. जांभेकर महाराज स्वामींचे अंकित बनले. लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले. ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभव संपन्न ईश्वरच भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील. एका इच्छेत 2 गोष्टी साध्य होणार होत्या. ही कल्पना स्वामींना अतिशय आवडली. गारुड्यांचा खेळ मला दाखवतोस काय? आधी सिद्धतेच्या सगळ्या गोष्टी काढून दे, असा आदेश स्वामींनी दिला. त्यातील मुख्य 2 गोष्टी वगळून अन्य गोष्टी स्वामींनी आपले शिष्य आणि ज्यांच्या घरात स्वामी राहत असत त्या चोळप्पांच्या बाहेरच्या पडवीत पुरायला लावल्या. उर्वरित 2 गोष्टी नेहमी ज्या गणपती मंदिरात जातोस त्यासमोर पुरून ये असं सांगितलं. जांभेकर महाराजांनी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे केले. जांभेकर महाराज अक्कलकोटला जाऊन समर्थ सेवेला लागले. स्वामी समर्थांबरोबरच्या सहवासातील या काळात श्री जांभेकर यांच्याकडे समर्थांनी असेही भाकीत केले की 21 वर्षानंतर त्या जागेवर एक मंदार वृक्ष उगवेल आणि त्या पवित्र स्थानी एक स्वयंभू गणेश प्रकटेल. त्यानंतर लोकांची भक्तिभावना प्रचंड वाढेल. हा शब्द खरा ठरला आणि प्रभादेवीचा सिद्धिविनायक तेव्हापासून खऱ्या अर्थाने सिद्ध झाला अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय स्वामींनी रामकृष्ण बुवांना आशीर्वाद दिला. म्हणाले की मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा. तिथे तू मंदार वृक्षाचे आणखीन एक रोपटे लाव. मंदार वृक्ष इंचाने वाढेल तसे सिद्धिविनायकाचे वैभव वाढेल. ज्या दिवशी मंदार बहरेल त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल. स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने शुभ आशीर्वाद दिले. त्यानंतर भक्तांची संख्या वाढू लागली आणि लांबच लांब रांगा सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर दिसू लागल्या. स्वामींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे रामकृष्ण बुवा जांभेकर मुंबईत प्रभादेवीला आले. त्यांनी प्रथम मंगळवारी मंदार वृक्षाचे एक रोपटे सिद्धिविनायक देवाजवळ लावले. त्या ठिकाणी हात जोडून गणपती बाप्पा आणि स्वामींची प्रार्थना केली. स्वामी, मी माझे काम केले, आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा, असे आशीर्वचन मागितले. सिद्धिविनायकासमोर हात जोडून म्हणाले की हे गजानना, स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त हो.
या वैभवाच्या झगमगाटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित हो, त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असे साकडे रामकृष्ण बुवांनी सिद्धिविनायकाला घातले, अशी एक कथा प्रचलित असल्याचं सांगितलं जातं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.